क्वेश्चन नंबर 82, असहकार चळवळीचा भाग म्हणून वकिलांनी आपला व्यवसायाचा त्याग केला होता, त्यामध्ये कोणाचा समावेश होता असा प्रश्न आहे आयोगाचा आपल्या टेस्टचा. पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, एक जो कलकत्ता विशेष अधिवेशन कलकत्त्याला भरवण्यात आलं होतं 1920चा, आणि रेग्युलर अधिवेशन डिसेंबर 1920ला नागपूर इथं भरवण्यात आले होते. आणि असहकार चळवळीचा ठराव पास करण्यात, म्हणजे नॉन कॉपरेट मुवमेंट करायची म्हणून ठराव पास करण्यात आला होता. यावेळी गांधीजींनी आवाहन केलं होतं की शाळा, म्हणजे मी 1 वर्षाच्या आत तुम्हाला काय देतो, स्वातंत्र्य देतो. आणि याच धर्तीवर त्यांनी शाळा महाविद्यालय विद्यालय याला बहिष्कार टाकलेला होता. तसेच न्यायालयांवर बहिष्कार टाकलेलं होतं. आणि नंतर आपण बघितलं तर शाळा महाविद्यालय, न्यायालय आणि तसेच कायदे मंडळावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. तर याच्यावर जर आपण बघितलं तर मोठे मोठे जे वकील होते आपले, चित्तरंजन दास होते, मोतीलाल नेहरू होते, सफीउद्दीन किचलू होते, यासारख्या लोकांनी काय केलं होतं, आपल्या वकिलीचा त्याग केलेला होता. त्याच वेळी आपल्या स्थानिक महाराष्ट्राचा विचार केला तर वासुदेव दास्ताने, नानासाहेब देवधरे यांनी सुद्धा काय केलं होतं, आपल्या वकिलीचा त्याग केला होता. पण बॅरिस्टर जयकर पुण्याचे जे होते, बॅरिस्टर जयकर, अण्णासाहेब भोपटकर यांनी त्याग केलेला नव्हता. आणि आपल्याला हे फक्त महाराष्ट्र संदर्भात विचारले होते, तर अ आणि ड हा पर्याय काय ठरतो, योग्य ठरतो. नंतर बघा क्वेश्चन आहे 83, खालील पर्यायातून योग्य क्रम लावा. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी स्थापना 1822ला झाली आहे, जे जगन्नाथ शंकर शेट यांनी केलेली आहे. बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1816ला एल्फिस्टन यांनी केलेली आहे. लोक शिक्षण समिती जी 1813चा चार्टर्ड ऍक्ट आला होता आणि त्याच्यानुसार 1 लाख रुपये शिक्षणावर खर्च वर्षाला 1 लाख रुपये शिक्षणावर खर्च करायचे होते. आणि त्या संबंधित नियमावली किंवा त्या संबंधित जे प्रोसेस होती ती या समितीच्या माध्यमातून 1823 पासून करण्यात येणार होता. आणि बोर्ड ऑफ एज्युकेशन मंडळाची स्थापना 1840ला करण्यात आलेली होती, शिक्षणाच्या प्रसारात सुसूत्रता आणण्यासाठी. तर असा यांचा क्रम लावायचा आहे. तर सगळ्यात आधी पहिल्यांदा येणार बॉम्बे एज्युकेशन सोसायटी. मग बघा बॉम्बे एज्युकेशन सोसायटी कुठे आहे, 3 नंबरला आहे, 1816ला. नंतर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन जगन्नाथ शंकर शेट यांनी स्थापन केली 1822ला. लोकशिक्षण समिती 1823ची. आणि 1940चे एज्युकेशन मंडळ, म्हणजे पर्याय नंबर काय येणार, 3 बरोबर येणार. नंतर बघा क्वेश्चन नंबर 84, पुढे दिलेली विधाने व त्यांच्याशी संबंधित समाज सुधारक यांचा योग्य जोड्या असणारा पर्याय निवडा. यांच्या योग्य जोड्या असणारा पर्याय निवडायचा आपल्याला 84 मध्ये. तर बघा पहिले ते मुंबई विद्यापीठाचे पहिले फेल होते. मग अशीच मी चर्चा करताना तुम्हाला सांगितलं होतं की लंडन या युनिव्हर्सिटीच्या धर्तीवर भारतात सुद्धा कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास इथे युनिव्हर्सिटी स्थापन करा अशा प्रकारचा उच्च खलित्यामध्ये सांगितले शिफारस केलेली होती. आणि याच्यानुसार कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास इथे युनिव्हर्सिटी स्थापन करण्यात आली होती. आणि याच बॉम्बे युनिव्हर्सिटी पहिले फेलो म्हणून जगन्नाथ शंकर शेट यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे याचा पर्याय बघा, मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो कोण होते, जगन्नाथ शंकर शेट. कोणत्या पर्यायात दिसते, ते एकमेव पर्याय आहे तो म्हणजे काय, जगन्नाथ शंकर शेट. त्यामुळे आपल्याला इकडे तिकडे जाण्याची गरजच नाही. एल्फिस्टन महाविद्यालयात पहिले सहाय्यक प्राध्यापक मराठी प्राध्यापक होते, ते मगाशीच बोलले आपण, जगन्नाथ शंकर शेट. आणि सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जाते. मी तुम्हाला म्हणलं होतं की आद्य प्रबोधनकार ज्यांना संबोधले जाते, लोकहितवादी, बरोबर आहे. तर आद्य प्रबोधनकार तर ते होते कोण, गोपाळ हरी देशमुख, ज्यांना आपण लोकहितवादी म्हणतोय. आणि बघा बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस, म्हणजे मी मगाशी ज्याच्यावर चर्चा केलेली आहे, पहिले सरचिटणीस कोण आहे, भाऊदाजी लाड. आणि या भाऊदाजी लाड नंतरच आपण पाहिलं की जगन्नाथ नावाचे विनायक जगन्नाथ हे काय झाले, सरचिटणीस झालेले होते. त्यामुळे पर्याय नंबर 2 हा योग्य येणार. नंतर बघा गोपाळ कृष्ण गोखले, न्यायमूर्ती नामदार गोपाळ कृष्ण गोखलेंबद्दल क्वेश्चन आहे. अयोग्य विधान निवडायचं आहे. क्वार्टरली जनरल ऑफ द पुणा सार्वजनिक सभा हे त्रैमासिक संपादन त्यांनी केलं आहे, बरोबर आहे, त्यांनी केलेलं आहे. बघा तुम्हाला माहित असेल जे गोखलेंनी वेल्बी कमिशन समोर सुद्धा साक्ष दिलेली होती. तसेच त्यांनी मगाशी आपण पाहिलं होतं भारत सेवक समाज 1905ला स्थापन केला होता, तो गोखलेंनी स्थापन केला होता. डिसेंबर 1905च्या बनारस काँग्रेस अधिवेशनापासून त्यांनी राजकीय प्रवेश केला. तर बनारस नाही, मी मगाशी सांगितलेलं आहे. तर अलाहाबादचा 1888चा अलाहाबाद काँग्रेसच्या अधिवेशनापासून त्यांनी राजकारणात काय केला, प्रवेश केला. त्यामुळे ही स्टेटमेंट चुकीची ठरते. नंतर बघ 1912 ते 1915 या कालखंडात गोखले भारतीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष होते. लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष होते, ते काय होते, सदस्य होते. त्यामुळे ही सुद्धा स्टेटमेंट चुकीची आहे. नंतर बघा ब्रिटिश सरकारने त्यांना जालवादे प्रयत्न करण्यास छुपे राजद्रोही म्हणले होते, हे बरोबर आहे. तर अ आणि ड बरोबर आहे. आपल्याला अयोग्य विचारले, ब आणि क अयोग्य आहे. ठीक आहे. नंतर
86वा क्वेश्चन, वृत्तपत्र संपादक यांच्या जोड्या लावायचे आहेत. ब्राह्मणेतर नावाचा वृत्तपत्र साप्ताहिक होता. हा काय होता? व्यंकटराव गोडे यांनी केला होता. तर हे काय होते? साप्ताहिक होता. विचारू शकते आयोग साप्ताहिक. हा कुठून? वर्धा इथून चालू केलेला होता. कुठून? वर्धा इथून. आणि याच्यामध्ये जो आपला सत्यशोधक समाज आहे यांच्या विचाराचा काय करण्यात आला होता? प्रसार करण्यात आलेला होता. नंतर बघा लोकहितवादी नावाचं पहा. लोकहितवादी म्हणजे त्यांच्या नावाने एक साप्ताहिक सुरू करणं, हे सुद्धा साप्ताहिकच होतं. ते होते केशव सीताराम ठाकरे, पुण्यातून सुरू केलेलं होतं. आणि हे लोकहितवादी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे साप्ताहिक सुरू करण्यात आलेलं होतं. नंतर बघा कैवारी. कैवारी हे दिनकरराव जवळकर यांनी केलेलं होतं सुरू. आणि नंतर आहे मराठा दीनबंधू, ते आहे भास्करराव जाधव. त्यामुळे पर्याय बघा, पहिल्याचा 4 कुठं आहे? आणि पहिल्याच्या 4, दुसऱ्याचा 3, तिसऱ्याचा 2, म्हणजे नंबर 2 बरोबर आहे. चला नंतर क्वेश्चन आहे 87वा, लॉर्ड डलहौसीच्या कार्यकाळात खालसा करण्यात आलेले संस्थानाचे योग्य क्रम लावा. तर आपल्याला योग्य क्रम लावायचा बघा. सातारा सगळ्यात आधी झालेला 1848ला, 1849ला जैतपूर झाला होता. बगाड 1850ला झालेला होता. झाशी 1853ला झाली होती. आणि 1852ला झाला होता काय? उदयपूर झालेला होता. काय झाला होता? उदयपूर. आणि अवध 1856ला झालेला होता. ठीक आहे. सगळ्यात शेवटी अवधच झाला. आणि त्यानंतर तुम्हाला माहिती 1857चा काय झाला? उठाव झालेला होता. आणि नागपूर म्हणलं तर 1800 कितीला? 54ला नागपूर होता खालसा करणारा. तर आता बघा सगळ्यात मोठा क्रम बरोबर आहे का बघा? पहिलाच पर्याय बरोबर येते, कारण तिसऱ्याला बघा अवध 1856 मध्ये येते. अवध पहिला येते. झाशी 1853चा आहे. त्यामुळे पर्याय नंबर पहिलाच बरोबर आहे. नंतर बघा महालवारी पद्धती विचार करा. महालवारी पद्धत बघा, महसूल विषयक ज्या काही पद्धती होत्या, कायमदारी पद्धत, रयतवारी पद्धत, महालवारी. कायमदारामध्ये कायम जमिनीचे मालक जमीनदार करण्यात आलेलं होतं. तर रयतवारीमध्ये जमिनीचे मालक शेतकऱ्यांना करण्यात आलेलं होतं. कसणाऱ्याला मालक करण्यात आलं होतं. तर आपण जर बघितलं महालवारी म्हणजे महाल म्हणजे गाव, गावाकडून एक निश्चित रक्कम महसुलाची गोळा करण्याचे म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी करण्याच्या निश्चित करण्यात आलं होतं. त्यामुळे जमीनदारांना इथं मालकी देण्यात आलेली नव्हती. ठीक आहे. तर आपण त्याच्याबद्दल योग्य पर्याय निवडू. पण जबाबदारी त्या गावाचे महसूल गोळा करण्याची जबाबदारी ही जमीनदारांची होती. जमिनीचे मालक जमीनदार नव्हते, पण त्याची महसूल गोळा करण्याची जबाबदारी जमीनदाराची होती. ठीक आहे. तर या संबंधित महालवारी पद्धत आपण बघू. महालवारी पद्धत म्हणजे आजच्या उत्तर भारतातला एरिया, पंजाब, यूपी म्हणजे बुंदेलखंड वगैरे जो एरिया म्हणतो, आग्रा, या क्षेत्रामध्ये महालवारी पद्धत होती. तर महालवारी पद्धतीत भूमीवर अधिकार संपूर्ण गावाचा असायचा. मी आताच बोललोय, पर्याय बरोबर आहे पहिले. आणि भूमिका जबाबदारी संपूर्ण गावाची होती. नंतर बघा बोर्ड ऑफ कमिशनचा सचिव होल्ट मॅकेंजी यांनी 1819 साली अहवालानुसार महालवारी पद्धत सुरू केली होती. ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. यात जमीनदार जमिनीचे वंशपरंपरागत मालक आहेत तेच तत्व मान्य नाही. हे तत्व मान्य करण्यात आलेलं नाहीये. जमिनीचे मालक जमीनदारांना मान्य करण्यात आले नाही. फक्त त्यांची जबाबदारी टाकण्यात आली. कशाची? महसूल गोळा करण्याची. जमीनदार फक्त महसूल जबाबदारी टाकण्यात आली. ही पर्याय बरोबर आहे. अ ब ड जो पर्याय 3 नंबरचा पर्याय योग्य आहे. नंतर बघा 89वा क्वेश्चन काय म्हणते? विधानाशी संबंधित संस्था संघटना यांच्या योग्य जोड्या लावा. म्हणजे आपल्याला जी स्टेटमेंट दिली आहे त्यानुसार क्रम. मग सारखाच क्वेश्चन आहे हा पण. बघा पहिला क्वेश्चन, रोटीबंदीचे बंधन तोडून जातीभेद मोडणे त्याचे प्रमुख उद्देश होते. बघा सगळ्यात महत्त्वाचे 1849ला जे परमहंस सभा स्थापन झाली होती, ही गुप्त संघटना होती. दादोबा तरखडकरांनी स्थापन केलेली होती. आणि याचा गुप्त संघटनाच्या माध्यमातून ही कामकाज करत होते. आणि त्याच्यामध्ये जातीभेद मोडणे, एकेश्वरवादाचा काय करण्यात आला होता? पुरस्कार करण्यात आला होता. हे लक्षात ठेवा, एकेश्वरवादाचा पुरस्कार करण्यात आला. म्हणजे हा कोणाचा? परमहंस सभेबद्दल. बघा याही ठिकाणी आणि याही ठिकाणी आहे. नंतर बघा सर्व मानव एका देवाची लेकरे आहेत व देव त्यांचे आई बाप आहेत. तर हे गेलं आहे आपल्या 1873ला सत्यशोधक समाजाचं आहे, जे आपले महात्मा ज्योतिबा फुलेंनी फाउंडर आहेत त्याचे. ठीक आहे. मग आपण बघितलं सत्यशोधक समाज कुठं आहे? फक्त 4 नंबरला आहे. त्यामुळे हा पर्याय बरोबर येईल. या समाजाने वेगळ्या धर्माचा विचार केला नाही तर हिंदू धर्माचा सुधारणा घडवून आणण्यावर भर दिला. तो म्हणजे कोणता आहे? प्रार्थना समाज. आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी स्थापन केलेला हा होता. आणि याच्यामध्ये तुम्हाला माहित असेल तर न्यायमूर्ती रानडेंनी एकेश्वर निष्ठांची कैफियत ही एक लेख यांच्या प्रार्थना समाजाच्या प्रचारात लिहिलेला होता. धर्म सोडून गेलेल्यांना साध्या सोप्या पद्धतीने हिंदू धर्मात आणण्याचे काम कोणी केलं? 1875ला स्थापन झालेला कोण? आर्य समाजाने केलेलं आहे. त्यामुळे पर्याय नंबर 4 बरोबर येतो. नंतर बघा क्वेश्चन नंबर 90, भारतातील सविनय कायदेभंगाच्या चळवळीचे ठिकाण व त्यांचे योग्य क्रम लावा. तर बघा शिरोडा कोण होते? शिरोड्याला मुंबई, ठाणे, दहिणे. मुंबईचे अवंतीबाई जोशी होते, बिर्ला होते त्यांच्यासोबत. तर बघा बला 3 असलेला हे आहे. ठाण्याला सहस्रबुद्धे होते, दहीहंड्याला नानासाहेब देवधर चट्टोपाध्याय होते. त्यामुळे पर्याय नंबर 3 बरोबर येतो. ठीक आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 91,
1915 साली काँग्रेस व मुस्लिम लीग या दोन संघटनांनी अधिवेशने एकाच ठिकाणी वेळी आयोजित करण्यात आलेली होती. ते म्हणजे कोणता होता? बॉम्बेला त्यावेळेचा. तर या 1915 बघा तुम्हाला सांगितलं की जो पहिला महायुद्धाचा हा कालखंड होता 1914ला पहिला महायुद्ध सुरू झाला होता, पण त्याच्या आधी याच्या पार्श्वभूमीच्या घटना काय घडल्या? तुर्कमेनिस्तान जो मुस्लिमांसाठी आराध्य आहे, तर या ठिकाणी ब्रिटिशांचे त्यांच्यासोबतचे जे संबंध आहेत ते बिघडलेले होते. दुसरी गोष्ट त्याचप्रकारे बंगालची फाळणी यांनी रद्द केली होती, त्यामुळे मुस्लिम दुखावला होता आणि ब्रिटिशांच्या विरोधात रोष वाढला होता आणि यातूनच हिंदू मुस्लिम एकत्र येण्याची घटना घडायला लागली आणि यातूनच त्यांनी 1813 मध्ये मुस्लिम लीगनं आपल्या घटनेमध्ये काय केलं होतं? बदल केलं होतं आणि यातून त्यांचं दोन्ही संघटनांचे अधिवेशन मुंबई येथे झालेलं होतं. नंतर बघा 92 सावरकरांनी मुंबईत विल्सन कॉलेजात असताना या वृत्तपत्रातून अभिनव भारत या संघटनेचा प्रचार केलाय. तर विहिरी नावाच्या फडके यांचा जो वृत्तपत्र होता, तर विहिरी त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून संपादक होते फडके, तर लक्षात घ्या प्रचार करण्याचं काम केलेलं होतं. नंतर 93वा क्वेश्चन आहे माणिकतोळा प्रकरणाशी संबंधित आहे. तर माणिकतोळा प्रकरण म्हणजे काय? 1908चा तो कोणता? जो खुदिराम घोष आणि कोण? प्रफुल्ल चाकी यांच्या संबंधित माणिकतोळा प्रकरण, ज्याला अलीपूर खटला पण म्हणतो आपण नंतर. तर या संबंधित जयराम तामने विष्णू विनायक मुळे या नावाने आचारी म्हणून औरंगाबादला पुरुषोत्तम सकाराम वैद्य या नावाने इंदूरजवळ वाढपी म्हणून अज्ञातवासात दिवस काढले. ते व्यक्ती कोणते होते? तर त्याच्यामध्ये तुम्हाला 36-33 दरम्यान लोक होते ज्यांना या प्रफुल्ल चाकी आणि खुदिराम घोष यांनी जो माणिकतोळा प्रकरणात हे होता याच्या आरोपाखाली या लोकांना हे करण्यात आलेलं होतं. सेनापती बापट होते महाराष्ट्रातून. पुढीलपैकी कोणी इंडियन इंडिपेंडन्स युथ लीग ही काँग्रेस अंतर्गत संघटना स्थापन करून संपूर्ण स्वातंत्र्याचा प्रचार केला? बघा काँग्रेस अंतर्गत ही संघटना स्थापन करण्यात आली आणि पूर्ण स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते जर व्यक्ती कोण होते तर ते होते नेताजी सुभाषचंद्र बोस आणि पंडित जवाहरलाल नेहरू होते आणि हेच या संघटनेचे हे केले होते, म्हणजे पंडित नेहरू सुभाषचंद्र बोस होते. नंतर बघा 95 क्वेश्चन, पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून महात्मा गांधीजींनी भारत छोडो असा संदेश ब्रिटिशांना दिलेला होता? महत्वाचा क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. बघा कोणत्या वृत्तपत्रातून महात्मा गांधींनी भारत छोडो असा संदेश दिलेला होता? तर तो होता, आपल्याला प्रत्येकाला वाटे न्यू इंडिया असेल किंवा यंग इंडिया इंडिपेंडंट, पण तो होता कोणता वृत्तपत्र? हरिजन, जो 1933ला त्यांनी सुरू केलेला होता. आणि तुम्हाला माहिती आहे हरिजन सेवक संघ हे महात्मा गांधींनी एरवडा तुरुंगातून सुरू केलेला होता अस्पृश्य निवारण्यासाठी, म्हणजे त्याला पुणे करार जबाबदार आहे, त्याच्या आधी मॅकडोनाल्डची घोषणा जबाबदार आहे. तर लक्षात घ्या यातून हरिजन सेवक संघाची स्थापना केली होती, ज्याचे अध्यक्ष घनश्यामदास बिर्ला होते. गांधीजींनी स्थापन केला आणि या हरिजन सेवक संघाचे वृत्तपत्र होते. अजूनही ती संघटना आहे दिल्लीला मुख्यालय होतं आणि त्याच हरिजन सेवक संघ जो आहे त्याचा जो वृत्तपत्र आहे त्याचा हरिजन नावाचा वृत्तपत्र होता, जो 1933ला सुरू केला होता आणि हरिजन सेवक संघ 1932ला सुरू करण्यात आलेला होता. बघा क्वेश्चन नंबर 96, 1918 मध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूर आर्य समाजाची शाखा स्थापन केली होती. त्या समाजाचे व्यवस्थापक म्हणून कोणाची रे? ते डी.टी. मालक यांची केली होती. आर्य समाज मी मगाशी बोललो 1918ला त्यांनी आर्य समाजाची शाखा सुरू केली होती. कुठं? कोल्हापूरमध्ये. 97ला एकदम सोपी प्रश्न आहे. अमरावतीच्या अंबादेवी मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश करण्यासाठी कोणाच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह करण्यात आला? तर डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह करण्यात आला. 98 क्वेश्चन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 30 मे ते 1 जून 1936 या काळात मुंबईच्या नायगाव भागात यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई इलाका महार परिषद भरवली होती. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणाच्या नेतृत्वाखाली राबवली होती? तर ते होते B.S. व्यंकटराव यांना प्रति आंबेडकर म्हणले जात होते. हैदराबाद क्षेत्रामध्ये प्रति आंबेडकर कोणाला म्हणले जात होते? B.S. व्यंकटराव यांना म्हणले जात होते आणि यांच्याच अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये मुंबई इलाका महार परिषद भरवण्यात आलेली होती. आणि याच परिषदेमध्ये महत्वाची गोष्ट धर्मबदलाची कारणे सांगितली होती आणि अस्पृश्यांना आव्हान केलं होतं की तुम्ही हिंदू धर्माचा काय करा? त्याग करा. आणि याचाच अशा प्रकारचा एक ठराव सुद्धा मांडण्यात आला आणि हा ठराव मांडण्याचं काम केलं होतं दादासाहेब गायकवाड यांनी केलेलं होतं. नंतर आपला 99वा क्वेश्चन आहे. 1927 मध्ये मुंबई कायदेमंडळात गृहमंत्र्यांनी मांडलेला तुकडेबंदी व साराबंदी म्हणजे शेती संबंधित तुकड्यासंबंधी विधेयक विरोध करण्यासाठी केशवराव जयदेव दिनकरराव जवळकर यांनी पुणे येथे 1928 रोजी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई इलाका शेतकरी परिषद घेतली होती. कोणाच्या? तर विराज शिंदेच्या नेतृत्वाखाली ही परिषद घेण्यात आलेली होती. नंतरचा 100वा क्वेश्चन आहे. पुढीलपैकी कोणी पुणे येथे तांब्या पितळेची भांडी तयार करणाऱ्या कामगारांची संघटना निर्माण केली? हे सुद्धा महत्वाचं आहे. मगाशी आपण बघितलं लेबर जे काही होते संघटना त्याच्यामध्ये नाम जोशी आहेत. ते यांनी 1926च्या दरम्यान लेबर टेक्सटाईल नावाची एक संघटना स्थापन केली होती. मगाशीच बघितलं आपण तो आहे. तर अशा प्रकारचे आपले एकूण 100 क्वेश्चन झालेले आहे. ठीक आहे, धन्यवाद.